हाय गाइस, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जावा फटाफट जावा, सबस्क्राईब करा. आणि येस, आज आम्ही चाललो आहे मरीन ड्राईव्हला, कारण की आम्हाला बाहेर दुसरीकडे विला वगैरेला जायला पैसे उरलेले नाही आहेत. सो आम्ही विचार केला की मरीन ड्राईव्हलाच का नको, पण जाऊन येऊया ना. सो येस, सो आम्ही मरीन ड्राईव्हला चाललो आहे. त्यात मी थोडासा एक क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे माझ्या फ्रेंड्सला. ऑब्व्हियसली फ्रेंड्स इन द सेन्स अक्षू आणि हे मुला. आणि मी ॲक्च्युली खूप विचार करत होती की मी त्यांना विचारीन आणि मला तरी असं वाटतं की ते लोक उत्तर बरोबर देतील. सो आय डोंट नो की ते लोक बरोबर देणार आहेत की नाही. सो लेट्स सी की कसे उत्तरं देतात ही लोक. आणि सेकंडली आज मी घातली आहे जीन्स टॉप, कारण की खूप झालं सती सावित्री उबनी पार्वती बनून. सो आय थॉट थोडंसं बनवूया का गाईस. ओके सो लेट्स गो, ट्राय करूया आपण हा व्लॉग जरा जास्त एक्सायटेड करायला. ओके, आय विल ट्राय माय बेस्ट अँड यू गाईस एन्जॉय इट. Oh my God, चांगली नाही दिसत आहे. चांगली दिसत. अक्षयने मला कमेंट दिली आहे चांगली दिसते. इथूनच सुरुवात आहे. मी कशी दिसते चांगली? फोटो नाहीत म्हणून घालून आली असते. खरं सांग, पोस्ट करायचं नाही ग, ॲक्च्युली मी खूप आणि पार्वती बनून त्यामुळे विचार केला आज मी खूप आणला. स्ट्रॉबेरी ही बनली आहे पू, तर ती बोलते तू पू नाही गू वाटतेस. शाळेत घालायचं. हिला नाही कळत का ग? तुला नाही कळत? तू कोरियन ना ड्रामा बघत नाही. तू सोड, आम्ही कोरियन ड्रामा लोक बोलूच. जे मी तुम्हाला सांगितलेलं ते त्यांना माहिती नाही, त्यामुळे ते जास्त हे एक्सायटेड आहेत की काय कोणाशी बोलते चॅटमध्ये. आम्हाला सांग असं ते मला विचारायचं. हर्ष बेनीवालच्या व्हिडिओमध्ये असं. ओके, सो त्यांना नाही माहिती आहे. त्यांना तिथे गेल्यावर तुम्ही सरप्राईज देणार आहे आम्हाला. बाय गाईज. खरंच 1-2 तारखेला चालली आहे. विचारणार नाहीच कोणासोबत आहे. साई बाबा शपथ चालली. फ्रेंड्स कधी नाही. आम्ही विचार केला, आम्ही या नवीन बस ज्या आहेत डबल डेकरवाल्या त्याने आम्ही गेटवेला जाणार होतो कुलाबाला, बट ही लाईन इथपर्यंत आहे. सो आम्ही कॅन्सल केलं. सॉरी, हे बारकं पोरगं ना आपलं हिंडत एका धक्का जरी पडून जाईल. सो आम्ही आता टॅक्सीनेच चाललो. गाईस नाही होणार आमच्या एवढ्या लाईनमध्ये. इथपर्यंत लाईन लागली. तिथे आम्ही एक बॅग विचारली, त्याने सांगितली 2000 रुपये. 2000ची बॅग जर आम्हाला इकडे घ्यायची, आम्ही दुकानात का नाही काय बोलतात यार, आवाज ढव्या बोलतात. म्हणून मला आता कुलाबा सध्या आवडत. मला असं फ्रॉड वगैरे काढते. मला असं वाटतं मी फ्रॉड व्हिडिओ काढते. बार्गेनिंग स्किल्स. आवडली ना
आम्हाला जंगकुकचा पोस्टर दिसलेला आता जस्ट आपल्याला जायचं होतं. जाऊ दे, आम्ही फिनिक्सला जाणार. कोई बात नाही. पोस्टर बनवून देईन मी त्याचा, रोज सकाळ संध्याकाळ बघत. येस, मी तिला उशी देणार आहे. त्याच्यावरती बॅनर लावणार आणि ती उशी देणार आहे. ऍक्च्युली आम्ही उतरलो असतो, फोटो काढला असता जंगकुक सोबत, पण द सीन इज की इथून टॅक्सी मिळत नाहीये आणि टॅक्सीवाले डायरेक्ट 80-100 सांगतायत, म्हणून आम्ही नाही उतरलो. गाईस, आम्ही आलेलो इकडे मरीन्सला सनसेट बघायला, वाट लागली. एकीने इकडे आहे, एकीने इकडे आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. बसा बसा, पटकन बसा. 500 देते का जीपे? अरे बसा ना. तुम्हाला मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे माझ्याबद्दल, ते तुम्ही बरोबर उत्तर दिलेत की नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो दिस वॉज द सरप्राईज. मी कोणाशी चॅट करत नव्हती, बाय द वे. मी क्वेश्चन्स लिहित होती नोटपॅडवर. खाल्लं ना माझी, मी बोलली ना इथं पानचटच असणार. कसं पाहिजे तुला ह्या पाण्यात? तिथे बोट मी खरीदू शकते, म्हणजे फक्त तुला पाणी फेकायला. बाकी असं तर मला आवडत नाही पाणी वगैरे. नीच माणसं, नीच फ्रेंड्स. हे जर क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन दोघींसाठी, ठीक आहे? अशी कुठची गोष्ट आहे जी मी माझ्या बॅगेत नेहमी ठेवते? अशी लिपस्टिक, लिपबाम ती युजच नाही करते. माझ्या मैत्रिणी नाही आहेत गाईस. नो, रॉंग आहे सर. स्वतः ती मोठी फोन, रोल ऑन, बाम. तरी पण हिचे क्वेश्चनचे आन्सर देता देता मरू इथे बॉड्या पडेल. तुला टेररिस्ट अटॅक झाला एकदा, 10 वेळा एका ठिकाणी होत नाही. आता जास्त लोक आहेत ना. सेकंड क्वेश्चन. माझा फेवरेट क्रिकेटर रोहित शर्मा. ठीक आहे. माझं फेवरेट सॉन्ग ते काहीतरी असणार, ते साऊथ इंडियन वालं. आता नाव नाही माहिती. तुझं फेवरेट सॉन्ग? मी 10 वेळा बोललीये तुम्हाला की माझं फेवरेट सॉन्ग आहे. मी माझ्या लग्नात पण हेच सॉन्ग वाजवणार आहे जेव्हा माझा नवऱ्याची एंट्री असणार. आठवा आता. अक्षू, तू तर विसरूच नकोस. ते रोज ऐकता पण सॉन्ग? रोज ऐकतो. गुलाबी साडी. गुलाबी साडी. आणि सांग ना यार, बॉलिवूड असेल यार. मला आत्ता पत्ता नाही माझं. नीचेत यार. मराठी आहे का? नाही, मुस्लिम आहे. अरे भाई, तो वाजवणार आणि तू काष्टामध्ये उभी आहे. अक्षू यार, मी रोज गाणं नाही ऐकत. तुम्ही मला कॉल करता तेव्हा हेच गाणं वाजतं. मी नाही करत रोज कॉल. सो आतापर्यंत मी जितक्या पण ट्रिप्स केल्या त्याच्यातली माझी वन ऑफ द बेस्ट ट्रिप कुठची आहे? मी 10 वेळा बोलली. आता प्लीज हे चुकीचं उत्तर देऊ नका. बेस्ट ट्रिप कोणती आहे? केरळ, सिक्कीम. करेक्ट आन्सर. एक पॉइंट. ठीक आहे. जर मी नवीन लोकांमध्ये गेली, मानेवर लव बाईट होतं असं पूर्ण चावलेलं. अरे तुला माहितीये, विचारते, जर मी नवीन लोकांमध्ये गेली, ठीक आहे, नवीन फ्रेंड्स सोबत मी गेलीये कुठेतरी फिरायला, तर मी कुठच्या टाईप मधली पोरगी असेल? इंट्रोवर्ट की एक्स्ट्रोवर्ट? इंट्रोवर्ट नाही, फक्त न्यूट्रल बोलू शकतो. पण जे की मी तशी अजिबात नाहीये. सो हे आन्सर बरोबर आहे दोघीच. माझं फेवरेट हे सिरियल. आता पाकिस्तानी ड्रामा आहे की कोरियन? हा, ते पण सांगेल. ऑप्शन्स दे. ओव्हरऑल कोरियन मला नाही माहिती बाबा. पाकिस्तानी मधला कोरियन असेल तर सुनो चंदा आवडतो. तेरे बिन पण आवडतं. जो ड्रामा मी ऑलरेडी 2-3 वेळा बघून झाली आहे. तेरे बिन गाईस. मी सर्वात जास्त कोणावरती प्रेम करतो? बाबा, आजोबा. माझी फेवरेट ऍक्ट्रेस परिणीती. माझा फेवरेट कलर ब्लॅक. नाही रे, काहीतरी चुकलंय. ब्लॅक. अक्षू इज राईट, ब्लॅक. कारण की माझी लाईफ पण तशीच आहे ना, ब्लॅक.
मला माझं लग्न कसं करायचंय, लाईक डेस्टिनेशन वेडिंग मालवणला डेस्टिनेशन वेडिंग आणि एक 40,000 आणि लेंग्याचा कलर रेड. आताच तर बोली येते, आताच बोली, त्यामुळे यांच्या लक्षात नाही तर ते पण लक्षात हजार वेळा बोलली. आणि किती हजाराचा असेल माझा? 40,000. हे झाल्यानंतर माझं पण एक सिक्वेन्स घ्या, बघू तुम्हाला किती माहिती आहे. फेवरेट डेस्टिनेशन जिथे मला जायचंय आउट ऑफ इंडिया. कोरियाला जायचं. आणखी आउट ऑफ इंडिया. जिथे मला जायचं ऍक्च्युली मला इंडियाच्या बाहेर जायला फारसं आवडत नाही, बट स्टील एक प्लेस आहे जी मला जायची आहे. अक्षु तू चुकू नकोस यार. कोरियाला जायचंय. कोरिया ना. आणि काय? कोरिया गाईस, साऊथ कोरिया. नॉर्थला तर जाऊ पण नाही शकत. एवढेच क्वेश्चन्स होते जे मला यांना विचारायचे होते. ऍक्च्युली मी एक्सपेक्ट केलेलं की लोक सगळे क्वेश्चन्सचे उत्तर एकदम करेक्ट देतील, पण असं नाही झालं. तू एक्सपेक्ट करते ते सगळं नाही. हो नक्कीच. चला जाऊया. झालं क्वेश्चन आन्सर झालं गाईस. एवढे होते. काय ना खपूर झालं पानसट हगून. अरे यार सॉरी, प्लीज बांध ना. नाही ते ना. हॅव यू सीन माय फ्रेंड्स हाऊ दे ट्रीट मी? ओह टॅक्सी कभी खुशी कभी गम बघून आलेस काय? ते बांधते. बांध प्लीज. जंकुक सारखे बांधू. हाय एक्सपेक्टेशन्स ते आहे ना रील. हाय एक्सपेक्टेशन्स. हॅव यू सीन हाऊ माय फ्रेंड्स ट्रीट मी? सी दिस. ह्याच्यानंतर 4 शिव्या देणार ते अलग, पण दाखवायचं आम्हाला फक्त हेच. जास्त के ड्रामा बघितले तर नतीजा आहे. नाही ग, रील आहे ती पागल. काका शूलेस मध्ये मला घालशाल. पुढे नको होते ना. फायनली आम्हाला भेटलीये काय सीट बसायला. दादा इथे मानकुटीवर बसणार आता थोड्या वेळातच. इथे जनरल पेक्षा पण खराब हे सिच्युएशन होती की इथे बसायला जागा नव्हती, पण आम्हाला फायनली भेटली. कारण की ह्या लोकांसोबत कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? समजू राहून जायचं समाज में धोखा. कसं आहे अक्षु? जागा नाही. काय जागा नाही? कुठे जागा नाही? गरज आहे तुला त्याची? लफडी झाली काय तिकडे? लफडी हे इकडेच बसली. आम्ही दोघी उठलो. मला फ्राईची चिंता होती, पडतील बिडतील. मला माहित होतं अंकल तिथे सेवियरसाठी गेले हे बाला आला परत आला. थांबवायचं तुला की नको करू, तरीही करायचं. नाही वाटत चांगलंय. मी काल बनवलेलं तेच. नाही बेस्ट आहे, ही बेस्ट. ओ माय थँक्यू सो मच. नाही माझी चांगली होती. मी चांगलं बनवते गाईस. सगळ्यांना द्यावं लागलं. हापशी भरली आहे हापशी. बोट काय भरतच नाहीत आमची. परत इथे सगळ्यांनी आंब्याचं काही ना काहीतरी मागवलेलं ग्लासमध्ये. त्याच्यात आंब्याच्या फोड्या होत्या. आंबा लावर त्याला बोल अजून एक चमचा दे. काय प्रकार आहे काय माहिती. टेस्ट करून बघते काय. चांगलंच असेल.
सांग त्याला, कंप्लेंट कर. पट्टी 1.9 केवढीशी बघितलात काका? ही 26 वर्षाची आहे ही. 25 सांगते, 1 वर्ष जास्त सांगू. 26 का 25 काउंट करून दाखवलेलं लास्ट टाइम. बरोबर. कसं काय? हा सॉरी, ही 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. बरोबर. ए तू कर तुझं. अक्षू अक्षू कर ना. माझं 40 आहे रे. कर ना अक्षू कर. बघायचे बघा. हा दाखव दाखव. चल अक्षू कमॉन. काय बोललेली? 40 गाईस. आई शपथ 60 वर्षाची आहे. हाईट आहे ना, हाईट आहे. हे हाईट नाही, जास्त आहे. बाय हेमू चालली आहे वाशीला. हा ब्लॉग इथेच संपलाय गाईस. सो आम्ही दोघी चाललोय ठाण्याला. हेमू चालली आहे वाशीला. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की नेक्स्ट टाइम मी ह्या लोकांना काय विचारू क्वेश्चन्स किंवा असा काहीतरी वेगळा गेम वगैरे. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले असतील. बाय गाईस. सबस्क्राईब चॅनल टू